आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी। त्यासाठी कारली धुवून चिरून घेतले। तर ती फोडणीला घालायची आपल्याला। त्यासाठी घेतलं तेल, कांदा आणि मिरची, मीठ आहे आणि खोबरं सुद्धा त्याच्यामध्ये नंतर मिक्स करायचं। गॅस आपण बारीक ठेवला आहे। त्यात पहिलं आपण तेल घालूया, नंतर कांदा घालूया, मिरची घालून घेऊया आणि परतूया। 2 ते 3 मिनटं परतायचं, जास्त असं लालच करायचं नाही, कारण कारले शिजताना ती थोडीशी कांदा चांगला शिजूनच निघणार आहे त्यासाठी। आता थोडासा कांदा शिजल्यानंतर आपण त्या चिरलेले कारलं टाकूया। त्याच्यावर झाकण ठेवून मंद गॅसवरच त्याला 2 मिनटं शिजायला देऊया। 2 मिनटानंतर परत परतून घ्यायचं। असं 2-3 वेळा करायचं, म्हणजे कारले चांगले शिजतात। 2-3 वेळा आपण अशी भाजी परतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं। जेवढं मीठ तुम्हाला चवीला हवं तेवढं। खोबरं टाकायचं, परत अशी ढवळून घ्यायची। आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण सर्व करूया।